आपल्या आयुष्यात कधी ना कधी असं होतं, समोर प्रश्न उभे राहतात आणि मन म्हणतं, हे माझ्याने नाही होणार. आज आपण गीतेचा एक छोटा श्लोक पाहणार आहोत. तो श्लोक काही उपदेश देत नाही, तो आपल्यासारख्या माणसाची अवस्था दाखवतो. महाभारताच्या युद्धाआधीचा तो क्षण आहे. दोन्ही सैन्य उभा आहे. अर्जुन रथावर उभा आहे. तो योद्धा आहे, पण तो माणूसही आहे. समोर पाहतो आणि त्याच्या मनात विचार येतो, हे सगळे खूप तगडे आहेत. तेव्हा संजय धृतराष्ट्राला सांगतो, दृष्टकेतुश्चेकितानः काशीराजस्य वीर्यवान पुरोजित कुंतीभोजस्य शैब्यच्छ नरपुंड. या श्लोकात एवढंच सांगितलं आहे की पांडवांच्या बाजूने अत्यंत बलवान योद्धे उभे होते. दृष्टकेतू, चेकितान, काशीराज सगळे लढाईत तरबेज होते. म्हणजे हे युद्ध काही सोपं नव्हतं. दोन्ही बाजू अगदी मजबूत होत्या. आपल्यालाही असंच वाटतं. समोर एक्झाम असते, कामाचं टेन्शन असतं, घराची जबाबदारी असते आणि आपण म्हणतो की समोरचं संकट खूप मोठं आहे. गीता इथे हे सांगत नाही की भीती बाळगू नका. गीता सांगते, भीती असूनही उभं राहा. अर्जुन घाबरला होता, पण तो रणांगण सोडून पळाला नाही. कधी कधी आयुष्यात हेच मोठं धैर्य असतं. समस्या समोर आहे म्हणून आपण कमी होत नाही. गीता आपल्याला लढायला नाही तर उभं राहायला शिकवते. जर आज तुम्हाला आयुष्य जड वाटत असेल तर हा श्लोक तुमच्यासाठीच आहे.